नमस्कार, मी प्राजक्ता पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 34 साईजचा कटोरी ब्लाउज। तर त्याचं कटिंग स्टिचिंग जे आहे ती मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता हा मी पेपर घेतलेला आहे, फोल्ड पेपर घेतलेला आहे, बॅक आणि फ्रंट आहे तो आपण यावरच कट करणार आहे। तर चला आपण याची माप बघूया। माप मी स्क्रीनवर दाखवलेली आहेत त्याप्रमाणे सगळी माप घेणार आहेत। आता ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे 13 इंच, अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि 13.5 इंचावरती हे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे हे मी मार्किंग करून घेते। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट कटोरीचं हे स्टिचिंग दाखवणार आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 13.5 वरती हे मार्किंग करून घेतलं। आता इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची। 34 छातीचा हा ब्लाउज आहे। आता या ब्लाउजसाठी मी शोल्डर ठेवणार आहे 6 इंच, कारण याचा मागचा जो गळा आहे तो 9 इंचाचा आहे। 9 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शोल्डर फक्त 5.5 इंच ठेवायचे आहेत। आता या इथे मुंडा उंची 6 इंच घेतली मी, हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। आता या इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच, अर्धा इंच लूजिंग ठेवायचं आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं। तर इथे हे मी 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं। त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा। चौथा भाग आहे 7 इंच, 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं। आता हे मार्किंग झालेलं आहे, इथे लाईन मारून घ्यायची। टक्ससाठी जे आपण 1 इंच ठेवलेलं आहे बॅक पार्टमध्ये ते आपल्याला फ्रंटमधून कट करायचं आहे, तर ते मी तुम्हाला सांगते कधी करायचं आहे ते। आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती एक आकार येईल आणि दुसरा येईल तो 1.5 इंचावर येईल। म्हणजे बॅक साईडचा आहे तो 1.5 इंचावरती असेल आणि पुढच्या साईडचा जो मुंडा असेल तो 1.25 इंचावर असेल। आणि याचं असं हे मार्किंग करून घ्यायचं आहे। परफेक्ट गोल आकार द्यायचा आहे, गडबड करायची नाही अजिबात। मुंड्याचा आकार आहे तो सेम असा आला पाहिजे। आता ब्रेस पट्टीचं मार्किंग करायचं आहे। फ्रंटच्या बाजूला म्हणजे हुक पट्टीच्या बाजूला 3 इंच वरती घ्यायचं आणि कमरेच्या बाजूकडून 2.5 इंच वरती घ्यायचं। इथे एक लाईन मारायची आहे आणि थोडासा कर्व आकार द्यायचा आहे, जास्त कर्व करायचं नाही, अगदी नॉर्मल करायचे। तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा, या पद्धतीने नॉर्मल कर्व करायचे। आता इथे आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे। तर 5.25 इंचाची कटोरी इथे मी ही कट करणार आहे। 5.25 वरती मार्किंग केलं। गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। गळा तयार ठेवायचा आहे 6 इंच, तर 6.5 इंचावर मार्किंग करायचं। गळा रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने मी 3 इंच रुंदी ठेवणार आहे गळ्याची, कारण थोडासा पसरट गळा करायचा आहे म्हणून। या पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा आहे। गळ्याच्या बाजूने 1.5 इंच वरती घ्यायचा आहे कटोरीचा आकार देण्यासाठी आणि हलक्या हाताने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। इथे थोडंसं 2 इंच तुम्ही सरळ इंच लाईन मारू शकता, म्हणजे तुमचा जो आकार आहे तो परफेक्ट येईल। या पद्धतीने अशी गोल पूर्ण कटोरी झाली पाहिजे। तर या पद्धतीने हे मार्किंग झाले। आता ब्रेस पट्टी जी आहे आपली ती 1/2 इंच आपल्याला उंची वाढवायची आहे, इथंच पेपरवरती वाढवायची। आणि ज्यावेळी आपण कटिंग करतो त्यावेळी बॅक पार्टमधून 1/2 इंच उंची आहे ती आपण कट करून घ्यायची साईडला। तर याचं हे मी कटिंग करून घेते। अगोदर बॅक साईडचा मुंडा आहे तो कट करायचा आहे। दोन भाग करून घ्यायचे आहेत पेपरचे। आता याची ब्रेस पट्टी कटोरी जी आहे ती आपण कट करून घेऊया। बॅकमधून 1/2 इंचाची उंची कट करून घ्यायची आहे साईडला। तर इथे मी 1/2 इंचावर मार्किंग करून 1/2 इंच साईडला कट करून घेते।
आता बॅक पार्टचा जो गळा आहे तो मी अस्तरवर दाखवते कसा कट करणार आहे ते। आतल्या मुंड्याचा आकार कट केलेला नव्हता, हा देखील इथे मी कट करून घेते। आता आपलं हे कटिंग झालेलं आहे। याच्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची आहे ते बघणार आहे। तर ही पेपरचा कागद घेतलेला आहे मी कटोरी वाढवण्यासाठी। जी आपण मेन कटोरी कट करून काढलेली होती ती पेपरवरती जशी आहे तशी मार्क करून घ्यायची आहे। तर इथे याचं मी हे मार्किंग करून घेते। सेम मार्किंग करायचे। खूप परफेक्ट कटोरी बसते, अजिबात चपटी बसत नाही, पफ खूप छान येतो या कटोरीचा। आता या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवायचे। इथे 1.5 इंच वाढवायचं आहे। त्यानंतर या बाजूला देखील 1.5 इंच वाढवायचे। आता इथून वरती अशी सरळ लाईन मारून घ्यायची आणि या बाजूने कटोरीचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर थोडासा वाढवत न्यायचा आहे आपल्याला, हा आकार आहे तो, आणि या पद्धतीने खालच्या बाजूला जॉईन करून घ्यायचं आहे। आता हे जे आपण कटोरी ही केलेली होती, मार्क केलेली होती, याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरला मार्किंग करून घ्यायचे। त्याचं मी सेंटरला मार्किंग केलं। तिथून खाली 1.5 इंच वाढवायची आहे कटोरी आणि खालच्या बाजूला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर या पद्धतीने हलक्या हाताने आकार द्यायचा आहे। आता जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर आकार व्यवस्थित आलेत का नाही ते चेक करून बघा। तर या पद्धतीने गोल छान अशी कटोरी आहे ती माझी तरी कट झालेली आहे। याचं मी कटिंग करून घेते। या ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा। आणि आणखी कोणत्या साईजचे ब्लाऊज बघायचे असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। मी नक्कीच त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। आता आपली कटोरी आहे ती तयार झालेली आहे। आता इथे बाहीचं मी कटिंग करते, त्यासाठी मी हा फोल्ड पेपर घेतलेला आहे। बाहीची उंची जी आहे ती मला तयार ठेवायची आहे 4 इंच, तर इथे हे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते। म्हणजे तयार उंचीमध्ये आपल्याला 1 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं। इथे एक लाईन मारून घेतली, त्याच्यानंतर डाऊन करायचं आहे 3 इंचावरती, हे 3 इंच मार्किंग केलं। त्यानंतर इथून वरती अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। आता इथे शिलाई मार्जिन आपण 1.5 इंचाचं ठेवलेलं होतं, तर या बाजूला आपल्याला 2 इंच मार्क करायचे आणि जो राहिलेला भाग आहे त्याचा सेंटर काढायचा। तर असा टेप फोल्ड करून तुम्ही हा सेंटर काढू शकता आणि इथे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंग करण्याची, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आकार जो आहे तो असा परफेक्ट आला पाहिजे। आता आतल्या बाजूचा आकार द्यायचा आहे। हा जो मधला आकार आपण कट करून काढणार आहे तो सेम माशाच्या आकाराचा निघाला पाहिजे। आता याचा दंड घेर आहे 6 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, हे जोडून घ्यायचे। या बाहीचं कटिंग करण्यासाठी मी ही जी घडी घेतलेली आहे ती 9 इंचाची आहे। आता केलेल्या मार्किंगनुसार याचं कटिंग करून घ्यायचे। आतल्या मुंड्याचा आकार आहे तो देखील इथे कट करून घ्यायचा आहे। तर खूप परफेक्ट अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे आणि बसल्यानंतर म्हणजे शिवल्यानंतर याचा जो ब्लाऊज आहे तो खूप परफेक्ट बसतो, अजिबात इथे मुंड्याच्या बाजूला चून वगैरे पडत नाही। आता हे आपण पेपर जे कट केलेला आहे तो अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे। तर अस्तरच्या फोल्ड बाजूवरती बॅक पार्ट आहे तो कट करायचा आहे। इथे मी सगळं हे मार्किंग करून याचं कटिंग करून घेते। तर हे सगळे पार्ट असे मार्क करायचे आणि कट करून घ्यायचे। हा फ्रंट आहे, जिथे कुठे सेट होत आहे त्या पद्धतीने ठेवायचा आहे। हा जो पार्ट आहे आता मी मार्क करत आहे तो असा सरळच ठेवायचा आहे, वाकडा तिकडा अजिबात ठेवायचा नाही आणि याचं मार्किंग करून घ्यायचे। यानंतर इथे मी बाही बसवणार आहे, तर इथे बाही मार्क करून घेते। आता यानंतर कटोरी आपल्याला नेहमी तिरकी ठेवायची असते, तर या इथे मी अशी तिरकी कटोरी बसवून याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर याच्या खालच्या बाजूला मी ब्रेसपट्टी मार्क करून घेणार आहे।
तर हे सगळे पार्ट आहेत ते मार्क करून झालेले आहेत। ब्रेसपट्टी आहे ती थोडीशी वाढवून घेतलेली आहे मी, म्हणजे आपण फ्रंट पार्टला जोडल्यानंतर कमी पडू नये त्यासाठी 1 इंचभर वाढवायची। आता हे सगळे पार्ट आहेत ते कट करून घ्यायचेत। प्रिन्सेस कटचे ब्लाऊजसुद्धा मी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती आणि त्यानंतर ड्रेस अपलोड केलेले आहेत। तर तुम्ही नसेल त्याचं कटिंग स्टिचिंग बघितलं तर ते जाऊन बघू शकता। चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा। त्यामुळे काय होईल, जे काही नवीन व्हिडिओ येतात माझे ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं आणि कोणताच व्हिडिओ जो आहे तो तुमचा मिस होत नाही। तर त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करायचे। बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तिथे समोर एक ऑल हा ऑप्शन येतो, त्याला क्लिक करायचं आहे। तर हे परफेक्ट अस्तर मार्किंग केल्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता याचं स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला खूप परफेक्ट दाखवणार आहे। आकार जो आहे तो आपण जो कट केलेला आहे तो व्यवस्थित आलाय का नाही हे बाहीमध्ये चेक करायचे। या पद्धतीने याचा जो आकार आहे तो व्यवस्थित करून घेतला मी। आता आपलं अस्तर कट झालेला आहे। हा मेन पीस आहे। मेन पीसवरती हे मी अस्तरचे पार्ट आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आणि अर्धा इंच वाढवून मी हे कट करून घेणार आहे। तर सगळे पार्ट मी कट करून घेते। मेन पार्टवर ब्लाऊज पीसवरती कटोरी आहे ती तिरकीच ठेवायची आहे। तर हे सगळे पार्ट आहेत ते माझे कट करून झालेत। आता आपण याचं स्टिचिंग बघूया। सगळ्यात अगोदर इथे मी फ्रंट पार्ट आहे तो स्टिच करणार आहे। तर बॅक आहे आणि बाही आहे ती मी साईडला ठेवते आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे कटोरी तयार करून दाखवते। तर समोरासमोर असे अगोदर हे 2 पार्ट आहेत ते ठेवून घ्यायचेत आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे। मेन पीस आहे तो उलटा ठेवायचा आणि त्या बाजूला अस्तर ठेवायचे। आता या पद्धतीने यावर कडेने टिप मारायची आणि राहिलेलं जे काही अस्तर असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। यावर मी टिप मारून घेते, म्हणजे दोन्ही कटोऱ्या आहेत त्या आपल्या जोडून झालेल्या आहेत पीसवरती। आता व्यवस्थितरित्या जे बाहेरचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अस्तरप्रमाणे। दुसऱ्या भागाचं पण मी कटिंग करून घेते। आता याला टक्स कसा घ्यायचा आहे ते दाखवते। बरोबर मधोमध फोल्ड करायचं आणि 1.5 इंचाचा याला टक्स घ्यायचा आहे। तर इथे 1.5 इंच मार्किंग करायचं आणि 2.5 इंच उंचीचा टक्स, म्हणजे जी टक्सची उंची असेल ते 2.5 इंच आहे। तर या पद्धतीने मार्क करून त्यावर टिप मारायची आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता पफ आहे तो किती सुंदर आलेला आहे, अजिबात चपटी कटोरी बसत नाही याची। इथे देखील 1.5 इंच आणि उंची 2.5 इंच। दोन्ही कटोरी आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता याला आपल्याला कटोरी जोडायची आहे, त्या अगोदर आपण याला अस्तर जोडून घेऊया। तर हे देखील हे पार्ट आहेत ते असे समोरासमोर ठेवायचे, त्यावर अस्तर ठेवायचं आणि मग स्टिच करायचं आहे, म्हणजे काय घोळ होत नाही आपल्या शिलाईमध्ये। सगळे पार्ट आहेत ते चेक करूनच स्टिच करायचे। व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे, परफेक्ट कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यानंतर जर काही आणखी तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्यानुसार व्हिडिओ बनवेन। आता हे दोन्ही भागांना अस्तर जोडून झालेलं आहे। राहिलेलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ब्लाऊज खूप पटकन तयार होतो या पद्धतीने स्टिच केला तर, किंवा तुम्ही सगळं अस्तर जे आहे ते अगोदर पीसवरती जोडून घ्या, सगळे पार्ट तयार करून घ्या आणि त्यानंतर जोडलात पार्ट तरीही चालेल। तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही याचं स्टिचिंग करू शकता। आता हे दोन्ही भाग तयार झाले। आता याला आपल्याला कटोरी जोडायची आहे। तर
इथून सुरुवात करायची कटोरी जोडायला आणि अगदी हलक्या हाताने कटोरी जोडायची आहे. अजिबात कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही, त्यासाठी कोणताच पार्ट आपल्याला ओढायचा नाही. अगदी हलक्या हाताने जसा आकार आहे त्याप्रमाणे फिरवत आपल्याला ही कटोरी आहे ती बसवायची. तर परफेक्ट कटोरी बसते. थोडा जरी आपण पार्ट एखादा ओढला तर बसत नाही, मग ते कापड आहे ते लांबतं आणि आपल्याला वाटतं की कटोरी कमी पडली. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला बसवायचे. जास्त ओढाताण करायची नाही, हलक्या हाताने जोडायची आहे कटोरी. तर परफेक्ट बसलेली आहे. या भागाची देखील मी तशीच बसवून घेते. बसवल्यानंतर यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे. याला देखील डबल टिप मारायची आहे. म्हणजे आपली कटोरी आहे ती आता बसवून झालेली आहे. आता याला आपल्याला ब्रेसपट्टी जोडायची आहे. तर ती कशी जोडायची आहे ती मी दाखवते. तर समोरासमोर अगोदर ठेवून घ्या आणि त्यानंतर जोडा. तर वरच्या बाजूला पिसाचं कापड ठेवायचं आणि खालच्या बाजूला अस्तर ठेवायचे आणि इथून सुरुवात करायची आहे जोडण्यासाठी. टक्स आहे तो आतल्या बाजूला थोडासा असा घडी घालून तुम्ही ठेवू शकता, म्हणजे त्याचं देखील फिनिशिंग आहे ते चांगलं दिसतं. आता बाहेरच्या बाजूला पट्टी ओपन करायची, असा रोल करायचा आणि खालच्या बाजूला इथे टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे याची जी शिलाई आहे ती अनविजिबल राहते. आता हे बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे आपली ब्रेसपट्टी जी आहे ती बसवून तयार झालेली आहे. सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूची देखील ब्रेसपट्टी बसवून घेते. शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला सगळीकडे सेम ठेवायचे, कुठेही कमी जास्त करायचं नाही. तर या पद्धतीने मी टक्स आहे तो आतल्या बाजूला असा फोल्ड केला आणि यावर टिप मारून घेते. आपल्याला फ्रंटमधून आणखी कमर घेर आहे तो 1 इंचचा कमी करायचा आहे, कारण आपण बॅक पार्टसाठी टक्स रुंदी 1 इंच जास्त घेतलेली होती, तर तो आठवणीने आपल्याला कमी करायचा आहे. तर ते फिटिंग करताना करायचं असतं. मी तुम्हाला दाखवते ते कशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजे आपलं फिटिंग आहे ते परफेक्ट येतं ब्लाऊजचं. तर हे दोन्ही भाग आहेत ते आपले तयार झालेत. आता याला आपण हुक आणि आईपट्टी जोडून घेऊया. हुक आईपट्टी आहे ती तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या किंवा डाव्या बाजूला करू शकता. तर हुकपट्टी जोडताना नेहमी आपल्याला ब्लाऊजच्या सरळ बाजूवरून जोडायची असते. आता आतमध्ये फोल्ड करून पूर्ण पट्टी आहे ती आतमध्ये दुमडून घ्यायची. तर या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. अर्धा इंचाची पट्टी तयार झाली पाहिजे. व्यवस्थित खालच्या बाजूने फोल्ड करायचे. आता या बाजूला आईपट्टी जोडायची आहे. आईपट्टीसाठी मी ब्लाऊज पीसच्या कपड्यामध्ये अस्तर ठेवलेलं आहे आणि ते इथे जोडते. तर आईपट्टी आहे ती नेहमी जोडताना ब्लाऊजच्या उलट्या बाजूने जोडायची. आता खालच्या बाजूला फोल्ड करण्यापुरता कपडा ठेवायचा आणि इथे फोल्ड करून पट्टी जी आहे ती अशी इथे दुमडून घ्यायची आहे. तर व्यवस्थित पट्टी बसवून घ्यायची आहे या पद्धतीने. आणखी एक अर्धा इंचाच्या अंतरावरती इथे टिप मारायची, म्हणजे याचं फिनिशिंग छान दिसतं. आता दोन्ही आईपट्टी आणि हुकपट्टी आहे ती बसवून झालेली आहे. चेक करून घ्यायचं आहे याची उंची आहे ती सेम झालेली आहे का, नसेल तर असं लेवल करून घ्या. तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आता आपण बॅक बघूया. तर गळा रुंदी ठेवलेली आहे आपण 2.5 इंच. बॅकच्या गळ्याची उंची तयार ठेवणार आहे मी 9 इंच. तर त्यासाठी ते हे मी 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. खालच्या बाजूला मी 3 इंचावर मार्किंग करते रुंदीसाठी, म्हणजे पसरट गळा होईल. आणि यावर गोल आकार मी कट करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात कोणताही आकार करू शकता, जसं की पानगळा, पंचकोन गळा किंवा चौकोन गळा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता. आता अस्तरवरती आपल्याला कपड्यावरती हे अस्तर आहे ते जोडून घ्यायचे. याला मी उलटसुलट करणार नाही, या ब्लाऊजला मी गोट करणार आहे. तर गोट मी कसा करते ते बघा, खूप छान आणि सोपी पद्धत आहे. त्याचं फिनिशिंग छान येतं आणि गोट तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा बारीक करता येतो. तर ते मी पुढे दाखवते. हे अस्तर आहे ते अगोदर याच्यावर जोडून एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करून घेते.
आता गळ्याच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. कापड आहे ते हाताने प्लेन करायचं आहे, म्हणजे कुठेही घोळ किंवा झोळ नाही राहिला पाहिजे. आता सगळीकडे अस्तरवर टिप मारून झाली. व्यवस्थित त्याला लेवलमध्ये कट करून घेते. आतल्या बाजूचा जो गळ्याचा आकार आहे तो देखील कट करायचा आहे. अस्तरचा कपडा कट नाही झाला पाहिजे. आता आपला हा बॅग आहे तो तयार झालेला आहे. आता त्याचं सेंटर काढून मी याला टक्स मारून घेते. तर टक्स आपल्याला अर्धा इंचाचा द्यायचा आहे. उंची ठेवायची आहे 4 इंच आणि अर्धा इंच रुंदी. असं तुम्ही मार्क करू शकता टक्स घेण्यासाठी, म्हणजे सरळ रेषेमध्ये टक्स येतो आणि बॅक साईडला आपला फुगा वगैरे दिसत नाही, परफेक्ट टक्स दिसतो सरळ रेषेमध्ये. प्रॅक्टिस जास्त असेल तर तुम्ही अंदाजाने सुद्धा घेऊ शकता. आता याला कमरपट्टी जोडायची आहे. तर कमरपट्टीची जी रुंदी ठेवलेली आहे मी 3 इंच कट करून घेतलेली आहे. मध्ये फोल्ड करून याला मी जोडून घेते. आता बाहेरच्या बाजूला ओपन करायचं आणि यावर एक दाब टिप द्यायची आणि त्यानंतर मग आतमध्ये दुमडून याला 5 नंबरची टिप देऊन घ्यायची आहे. म्हणजे हात शिलाई घातल्यानंतर 5 नंबरची टिप आहे ती सहज काढून टाकता येते. तर याला मी बॅक बाजूला हात शिलाई घालून घेत असते नेहमी पट्टी लावल्यानंतर. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते पट्टी फोल्ड आत केल्यानंतर इथे 5 नंबरची टिप द्या. आता आपल्याला बाही जोडायची आहे. त्या अगोदर चेक करून घ्यायचं आहे मुंड्याच्या बाजूला सेम पार्ट झालेला आहे का. असं थोडंसं कमी जास्त असेल तर हे तुम्हाला लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. तर हे काटछाट आपल्याला प्रत्येक ब्लाऊजमध्ये करावीच लागते, पण हे आठवणीने चेक करायचं आहे. आपण जर असाच ब्लाऊज जोडला आणि बाही जोडली तर बाही बसले जे जॉईंट असतात ते समांतर येत नाहीत, खालीवर होतं आणि त्याचं फिटिंग चांगलं बसत नाही. तर नेहमी आपल्याला हे चेक करून घ्यायचे. शोल्डर जोडण्यासाठी इथे डबल टिप मारायची आहे. तर दोन्ही बाजूचे शोल्डर मी जोडून घेतले. आता आपल्या ब्लाऊजचे शोल्डर जोडून झाल्यात. बाहीचं स्टिचिंग बघूया कसं करायचं आहे ते. शोल्डर पट्ट्या समांतर करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाही जोडण्या अगोदर. समोरासमोर अगोदर बाही ठेवून घ्या, म्हणजे उलटसुलट होत नाही, परफेक्ट येते. तर या पद्धतीने समोरासमोर अगोदर ठेवायचं आणि त्यानंतर स्टिचिंगला घ्यायचं आहे. आता याचं जे स्टिचिंग आहे ते मी उलटसुलट करणार आहे. तर ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती हे मी अस्तर ठेवलेलं आहे. त्यानंतर आतमध्ये उलटवून घेणार आहे याला. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप मारायची. बाहेरच्या बाजूला अस्तर ओपन करायचं. इथे दाब टिप द्यायची आहे. आता संपूर्ण अस्तर आत फोल्ड करायचं आणि ते अगदी किनारीने टिप द्यायची आहे. त्याचे काठ थोडेसे फुगतात म्हणून इथे मी टिप देते आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही इथे इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता. आता संपूर्ण अस्तरवर टिप मारायची आणि राहिलेलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. मी दुसरी बाहीसुद्धा इथे तुम्हाला तयार करून दाखवते. संपूर्ण स्टिचिंग मी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. आणि काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणखी कोणत्या साईजचे ब्लाऊज बघायचे असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर या पद्धतीने दुसरी बाहीचं अस्तर आहे ते देखील जोडून झालेलं आहे. आता राहिलेलं जे बाहेरचं कापड आहे ते कट करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या दोन्ही बाह्या आहेत त्या तयार झाल्या. चेक करायचं आहे उंची आहे ती बाहीची दोन्ही सेम झाली का, कारण शिलाई केल्यानंतर आणखी थोडंसं आपल्याला चेक करायचं असतं. कटिंगमध्ये आपण किती जरी परफेक्ट कटिंग केले तरी पार्ट तयार झाल्यानंतर सुद्धा एकदा चेक करायचं आहे. आता आकार आहे तो व्यवस्थित मी करून घेतला थोडासा. दोन्ही बाहीचं सेंटर काढून घेतलेलं आहे कारण सेंटरपासून बाही जोडायची. तर असं ब्लाऊज अगोदर व्यवस्थित ठेवून पुढच्या बाजूचा मुंड्याला पुढचा आकार आहे तो आलेला आहे का ते बघायचं आणि मग बाही जोडायची आहे. नाहीतर मग उलटसुलट होऊ शकतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बाही जोडताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नाहीतर गडबडीत लक्षात येत नाही की पुढचा मुंडा आहे तो बॅक साईडला झालेला आहे. म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन
जोडायची बाही. तर परफेक्ट बाही आहे ती बसलेली आहे, अजिबात कट करावी लागली नाही किंवा कमी देखील पडलेली नाही आहे. दुसऱ्या बाजूची पण बाही जोडून घ्यायची आहे. तर ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता, खूप छान आलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की स्टिच करू शकता. आता बाहीवर आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे, तर इथे मी देऊन घेते. दुसरी देखील बाही मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे. दोन्ही बाह्या आहेत त्या आपल्या जोडून झाल्यात. आता याला आपल्याला गोट करायचा आहे, तर त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे. 1.5 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे. क्रॉस इथे थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचा आहे आकार. आता पट्टी आहे ती मधोमध अशी फोल्ड करायची आणि समोरच्या बाजूला थोडंसं कापड ठेवून यावर टिप मारायची आहे. तर 1 दाब अंतराने तुम्ही ही टिप मारू शकता, कारण गळा रुंदी आहे ती आपण 2.5 इंचाची ठेवलेली आहे. कडेने अगदी टिप मारायची आहे. वाकडी तिकडे टिप जरा सुद्धा घ्यायची नाही, एकसारखं शिलाई मार्जिन सुटलं पाहिजे. संपूर्ण गोट आहे तुम्ही दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जेवढा बारीक पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता या पद्धतीने. तर अशी अगोदर पट्टी जोडून घ्यायची डबल करून. आता हे कापड जे आहे ते थोडंसं जाड असतं, तर याचा गोट कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. आता हे शिलाई मार्जिन आहे ते पट्टीवरती घ्यायचं आणि मधोमध टिप मारायची आहे. म्हणजे जे आतलं शिलाई मार्जिन आहे आपण पट्टी जोडल्यानंतर राहिलेलं, ते आपण गोट करताना नेहमी असं बोटाने खेचून आपल्याला घ्यावं लागतं. पण अशी जरी ते दाब टिप मारून घेतली तर सहज आपला गोट होतो, वेळ पण लागत नाही आणि फिनिशिंग छान येतं. तर या पद्धतीने तुम्ही गोट आहे तो ट्राय करू शकता. किती पण जाड कापड असू दे, गोट परफेक्ट येतो. दाब टिप अशी देऊन घ्यायची, मध्ये द्यायची आहे पण आपल्याला कडेला नाही द्यायची, नाहीतर ती जी टिप घेतलेली आहे ती आपली गोटमध्ये दिसू शकते. आता ही आहे ती आपली आतमध्ये जाते पूर्ण टिप, आणि गोट आहे तो जेवढा बारीक पाहिजे तेवढा घेता येतो. आता या पद्धतीने तुम्ही गोट आहे तो करू शकता. तर असं बोटाने थोड्या थोड्या अंतरावरती जेवढा बारीक गोट पाहिजे तेवढा काढायचा आणि खचीमध्ये टिप द्यायची. याला वरच्या बाजूला अजिबात टिप नाही दिली पाहिजे. 1-1 इंचाच्या अंतराने टिपा द्या, काही हरकत नाही. पण सगळा जो गोट आहे ब्लाऊजचा तो एका साईजमध्येच आला पाहिजे, कुठे सुद्धा बारीक मोठा असं नाही झालं पाहिजे. कारण गोटामुळे जे आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग असतं ते छान दिसतं. त्यासाठी गोटवरती खूप लक्ष द्यायचं आहे आणि परफेक्टच गोट करायचं आहे. तर या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती पकडायचं, टिप मारायची, त्यानंतर आणखी पुढं थोडं पकडायचं, टिप मारायची आणि बोटाने असा गोट आहे तो तुम्ही बाहेर काढू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे ना. थोडंसं जास्त कापड असेल तर ही पद्धत मी वापरते आणि जेवढा बारीक पाहिजे गोट तेवढा मी इथे करून घेते. खूप इझी गोट होतो. जेवढा बारीक गोट पाहिजे तेवढा आपल्याला काढायचा याच्यात. आता ह्याला मी कॉन्ट्रास्ट कापड लावलेला आहे, यासाठी लय पण बारीक नाही घेतलेला, नॉर्मल घेतलेला आहे, कारण दिसला पण पाहिजे थोडं छान. पण जाड कपड्याचा शक्यतो बारीक गोट येत नाही, तर ही पद्धत तुम्ही वापरून गोट करू शकता. आता आतल्या बाजूला हे पुढचं राहिलेलं कापड आहे ते फोल्ड करून टाकायचं आणि टिप मारून घ्यायची. तर खूप परफेक्ट गोट झालेला आहे. आतल्या बाजूने फिनिशिंग छान आलेलं आहे, कुठे सुद्धा धागेदोरे दिसत नाहीत आणि बाहेरच्या बाजूने सगळा गोट आहे तो एकसारखा आलेला आहे. आता आपल्याला पुढच्या बाजूची कमर मोजायची आहे. तर 7 इंच अधिक 1.5 इंच 8.5 इंच झाले. 8.5 इंचावरती मार्किंग करायचं, राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं. कारण 1 इंचाचे हे कापड आहे ते बॅक पार्टमधून कमी झालेलं आहे. आपण टक्स घेतलेला आहे बॅकला, पण फ्रंटला आपल्याला घेत नाही. तर तुम्ही हे कटिंग जे आहे ते पेपरवर पण करू शकता, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही असं पूर्ण सगळे पार्ट जोडल्यानंतर इथे हे करून घ्या, म्हणजे कमी जास्त काय होत नाही. आता सरळ बाजूने अगोदर ब्लाऊज जोडायचा आहे. कमरसुद्धा चेक करायची आहे. तर 8.5 झाली, व्यवस्थित झालेलं आहे कमर वगैरे.
सगळं चेक करायचं, त्यानंतरच ब्लाऊज फिटिंगला घ्यायचा आहे, त्याशिवाय घ्यायचा नाही. कारण नाहीतर काय होतं, फिटिंग पूर्ण परत आणि उसवत बसावं लागतं, वेळ खूप जातो त्यामध्ये आणि उलटसुलट करून आपण फिटिंग करतो. त्यासाठी परफेक्ट फिटिंग झालं पाहिजे. दोन्ही बाजूला मी टीप मारून घेतली. आता ब्लाऊज उलटा करायचा आणि इथे एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला फिटिंगची माप आहेत ती व्यवस्थित टाकता येतात. तरी ते टीप मारून घेते अर्धा इंचच्या अंतराने. दोन्ही बाजूला टीप देऊन घेतली. आता आपण यावर फिटिंगची मापं टाकूया. आईपट्टी सोडून इथे मार्क करायचा आहे 7 इंचावर कमरेचा घेर. बाहीचा घेर आहे आपला 6 इंच आणि छाती घेर आहे 8.5 इंच. तर हे मार्किंग झालं की ते लाईन मारून घ्यायची. तर फिटिंग असं सरळ रेषेमध्ये झालं पाहिजे. कमरेचा घेर या बाजूचा 7 इंच, छाती घेर आहे तो 8.5 इंच आणि बाहीचा घेर 6 इंच. तर ते मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता यावर टीप मारायची. ही झाली आपली फिटिंगची टीप. पण याच्या बाजूला आणखी 3 ते 4 टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे एखाद्या वेळेस ब्लाऊज टाईट वगैरे झाला तरी उसवता येतो. त्यासाठी 2-3 टिपा एक्स्ट्रा नेहमी मारायच्या फिटिंगला. आता याला मी सरळ करून दाखवते याचं फिनिशिंग कसं आलेलं आहे ते. तर परफेक्ट झालेलं आहे. बाहीचे जॉईंट करेक्ट आलेले आहेत, कुठेही खालीवर झालेलं नाही आणि ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे. तुम्ही असा ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता. गोट आहे तो परफेक्ट आलेला आहे. याचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणखी कोणत्या साईजचे ब्लाऊज बघायचे असतील ते देखील मला कमेंट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.